न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका डॉक्टरांविना, नागरिकांमध्ये संताप। अपघाती रुग्णांच्या जीवाशी खेळ। शिंदखेड्यात 108 वर डॉक्टरच नाही। 108 ॲम्ब्युलन्स दुरुस्त झाली पण डॉक्टर नसल्यानं सेवा अपूर्ण। शिंदखेड्यात आपत्कालीन सेवांचा प्रश्न गंभीर। 108 रुग्णवाहिका केवळ नावालाच। शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून होती। ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाच्या सरकारी क्वार्टरजवळ एका बाजूला उभी करण्यात आली होती। त्यानंतर नुकतेच तिचे किरकोळ दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असली तरी आता या रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसल्यानं अपघाती तसेच गंभीर रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने एखाद्या गंभीर रुग्णाच्या अपघाताचा किंवा इमर्जन्सी परिस्थितीत रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो। वेळेत उपचार न मिळाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात 102 क्रमांकाची रुग्णवाहिका प्रामुख्याने प्रसूती रुग्णांसाठी उपलब्ध आहे। मात्र काही वेळा अपघाती किंवा इतर गंभीर रुग्णांसाठीही तिचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। प्राप्त माहितीनुसार 108 रुग्णवाहिकेचे इन्चार्ज जळगाव येथील असून डॉक्टर व चालक यांची उपलब्धता त्यांच्या माध्यमातून केली जाते। सध्या डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिका पूर्ण क्षमतेने सेवा देऊ शकत नाहीये। परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। नागरिकांनी प्रशासनाकडे 108 रुग्णवाहिकेवर तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करून सेवा पूर्णपणे सुरू करण्याची मागणी केली आहे। ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीविताशी संबंधित हा विषय असल्यानं आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।